पाहत पुढील 48 तासाचा अंदाज देणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं असून याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होणार आहे. त्यापूर्वी ते वेलमार्क लो प्रेशर आणि नंतर डिप्रेशन, गती वाढल्यास चक्रीवादळ अशी परिस्थिती आहे आणि त्याला अतिशय पूरक अशा प्रकारचं बाष्प बंगालच्या उपसागरात असल्यामुळे लवकरच पुढील 48 तासात मान्सून अंदमानाच्या दक्षिणेला दाखल होईल असा अंदाज आहे. वेदर आणि रडार या मॉडेलनुसार आपण जर उद्याचा अंदाज बघितला तर दिवसभरामध्ये कोणत्या भागात अधिक प्रभाव राहील हे आपण बघतो. परंतु उद्या विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने सध्या तरी दाखवलेलं नाही. तर शनिवारी वातावरणात काही बदल आहे का हे आपण जर बघितलं तर थोडं मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेने ढग वाढण्याची शक्यता आहे. आपण एकूणच बघतो घाटमाथ्यावर देखील परिस्थिती बदलणार आहे आणि कोकण किनारपट्टीला शनिवारपासून पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात असा देखील अंदाज आहे. ECMW मॉडेलनुसार उद्या महाराष्ट्रामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या भागात पावसाचा अंदाज या ठिकाणी देण्यात आला आहे. तर 16 तारखेला पावसाचं वातावरण शिफ्ट होणार आहे. कुठे तर कोकण किनारपट्टीला. तर कोकणात शनिवारपासून पावसास अनुकूल ढग निर्माण होतील. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. उद्या आयकॉन मॉडेलने विदर्भ, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, दक्षिण पूर्व भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या भागात पावसाचा अंदाज दिला आहे. आयकॉन मॉडेलने कोकणाऐवजी पूर्व विदर्भामध्ये म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आणि वाऱ्यांची दिशा बघता बंगालच्या उपसागरात तयार झालेली सिस्टम ही 1-2 दिवसात किंवा पुढील 48 तासामध्ये एकतर म्यानमारच्या दिशेने सरकून जाईल किंवा ती संपुष्टात येईल असा अंदाज आहे. आपल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अंदमानात मुसळधार पाऊस चालू आहे आणि हा पुढील 48 तास कायम राहिल्यास आपल्याला स्पष्टपणे येत्या 48 तासात मान्सून हा अंदमानात दक्षिणेकडून दाखल होईल असा प्राथमिक अंदाज आहे. आणि त्यामुळे गेल्या वर्षी 13 तारखेला आलेला मान्सून यावर्षी 2-4 दिवसांनी पुढे म्हणजेच 16 तारखेच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला स्पष्टपणे दिसते की 16 तारखेच्या दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होईल हा प्राथमिक अंदाज आहे. आपण अंदाज बघतो की आज महाराष्ट्रामध्ये थोडं सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, सांगलीच्या तुरळक भागात पाऊस आहे. रात्री थोडं क्षेत्र सोलापूरच्या बार्शीच्या दरम्यान पूर्वेला तयार होण्याची शक्यता आहे. सांगली पूर्व, सातारा पूर्व, बीडच्या काही भागात देखील हलकं पावसाळी क्षेत्र रात्री तयार होऊ शकतं. त्यामुळे उद्या 15 तारखेला तसं विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. तरी देखील स्थानिक वातावरण सोलापूरच्या काही भागामध्ये, सातारा, पुण्याच्या काही भागामध्ये असू शकतं. आणि रात्रीपासूनच उद्या कोकण किनारपट्टीला ढगांची संख्या वाढणार आहे आणि त्यामुळे घाटमाथ्यावर उद्या 16 तारखेला पावसाची शक्यता आहे. शिवाय बंगालच्या उपसागराकडून बाष्प हे गडचिरोलीकडे सरकत असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण 16 तारखेला वाढू शकतं असा ECMW मॉडेलचा अंदाज आहे. आज रात्री आयकॉन मॉडेलनुसार सांगलीच्या, सोलापूरच्या, कोल्हापूर, रत्नागिरीच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मेघगर्जना, गारपीट आणि मोठा पाऊस कोल्हापूर, सांगली, सोलापूर अगदी इकडे चंद्रपूरपर्यंत आणि
लातूर धाराशिवच्या दक्षिणी पट्ट्यात देखील दाखवण्यात येतोय. त्यामुळे हा रात्रीचा पाऊस देखील महत्त्वाचा आहे. उद्या मात्र दिवसभरात फार पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. 16 तारखेला पूर्व विदर्भात या मॉडेलने नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा या भागात वातावरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे सोलापूर किंवा अगदी कोकण किनारपट्टीच्या दक्षिणी भागात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा थोडा अंदाज आहे. आणि या मॉडेलने म्हणजेच आयकॉन मॉडेलने 17 तारखेपासून थोडं कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागामध्ये, त्याचबरोबर नांदेड, लातूर, धाराशिवच्या काही भागामध्ये, पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे या अंदाजाला फार महत्त्व आहे. आणि यापुढे अशा पद्धतीने सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागामध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. एकूणच लक्षात घ्या, मान्सूनच्या हालचाली आहेत. एक डिप्रेशन बंगालच्या उपसागरात बनतं आहे. 48 तासात मान्सून सक्रिय होण्याची, ऑनसेट होण्याची शक्यता आहे. आणि त्या पार्श्वभूमीला काही जिल्हे जे आहेत, म्हणजे आपण इतर लातूर, धाराशिव, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या भागात पावसाचं प्रमाण राहू शकतं असा अंदाज आहे. आणि तेही मेघगर्जनेसह, गारपिटीसह जोरदारही काही भागामध्ये होईल. आपणा सर्वांसाठी एक सूचना आहे, आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण इंस्टाग्रामवरही आपल्या काही रील्स प्रसिद्ध करतो. काहींना रील्स आवडतात, तर आपल्या हवामानाच्या रील्स आपण इन्स्टा आणि फेसबुकवरून प्रसिद्ध करतो. त्याच्या अकाउंट लिंक दिलेले आहेत, त्याला फॉलो करा. आपण एक व्हॉट्सअप चॅनल काढलेलं आहे की आपण अनेक व्हॉट्सअप ग्रुपपेक्षा एकाच ग्रुपवर आपण सेंट्रलाइज सगळी माहिती पुरवतो. आणि त्यामुळे जेणेकरून पेड ग्रुपला जे मंडळी जॉईन नाही त्यांनी मात्र तो कंपल्सरी जॉईन केला पाहिजे. कारण त्या ठिकाणी मी दिवसभरात 8-10 पोस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या टाकत असतो आणि जेणेकरून तुम्हाला हवामानाविषयी अपडेट तुम्हाला राहता येईल. त्यामुळे